आज मला खूप महत्त्वाचं काम असल्यामुळे पाषाणला जायचं होतं। त्यामुळे मी आज लवकर उठून पटापट सगळं आवरायला घेतलं। उठल्या उठल्या गरम पाणी घेतलं पहिलं, त्यानंतर कडक असा चहा ठेवला, चहा पिऊन घेतला, अंघोळ वगैरे करून झाली। त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि त्यानंतर मला लवकर निघायचं होतं। आणि आज मी जाणार होते बसने, म्हणजे प्रवास पूर्ण सगळा बसनेच करणार होते, कारण माझी टू व्हीलर जी आहे ज्युपिटर, तर तिचे सर्व्हिसिंग आणि लायनर असं सगळं चेंज करायचं आहे। त्यामुळे मग कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये भेंडी टाकली, ही चिरलेली। ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेऊन मग चिरलेली आहे। त्यानंतर या तेलामध्ये भेंडी छान फ्राय झाली की मग त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। मीठ टाकलं की भेंडीला थोडंसं पाणी सुटतं, म्हणून मग मोठ्या गॅसवरती ते सुद्धा मिठाचं पाणी पूर्ण जिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर मसाले टाकायचे आहेत। अशी भेंडी मी नेहमी करते आणि खूप छान होते आणि अगदी पटकन शिजते। तिखट, मीठ, हळद हे सगळं टाकून घ्यायचं आहे। जिरे पावडर, धने पावडर, गोडा मसाला, तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला सुद्धा टाकला तरी चालेल। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 3 ते 5 मिनटं गॅसवरती ठेवलं तर ही भेंडी लगेच शिजते, कारण आपण थोडंसं तेलामध्ये तिला परतून घेतलेलं असते ना, तर ती तेव्हाच मऊ होऊन जाते। आणि एक लक्षात ठेवायचं, भेंडी शिजवताना कधी त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर मग भेंडी चिकट होते। आता इथे बघू शकता तुम्ही, भेंडी छान शिजलेली आहे। मग बाजूला ठेवून घेतली भेंडी आणि आता चपात्या करायच्या होत्या। त्यासाठी तेवढ्या वेळामध्ये मी कणिक मळून घेतलं आणि कणिक मळून झालं की मला चपात्या करायच्या होत्या आणि जेवणसुद्धा करायचं होतं। दोघी मुली स्कूलला गेल्यामुळे आज ते काही टेन्शन नव्हतं। मग इकडे बघा, भेंडीची भाजी झाली, करून चपात्या करून घेतल्या, माझं आवरलं आणि मी निघाले तर नवीनच बस चालू झाली आमच्या इथून, घराच्या इथून। पण ती बस गेली होती, त्यामुळे मग मला चालत जाणं भाग होतं। मग शनीनगरपर्यंत मी चालतच गेले। त्यानंतर मला स्वारगेटची बस मिळाली। मग स्वारगेटचं तिकीट काढलं आणि नेमकी कात्रजवरती आल्यावर भरपूर पाऊस पडायला लागला बाहेर। मग माझ्या लक्षात आलं की मी छत्री आणायला सुद्धा विसरले आहे। मग आता काय करायचं, गडबडीमध्ये स्वारगेटला उतरले आणि मग वैतडीचा फोन आला की मी पण स्वारगेटला पोहोचतच आहे। आम्ही सोबतच जाणार होतो। मग ती ज्या बसमध्ये बसली होती सविता, तर त्या बसमध्ये सुद्धा मी गेले आणि मग आम्ही दोघी सोबत पुढे जाणार होतो आणि मनपाला उतरून पुढे विशालनगरच्या बसमध्ये बसणार होतो हिंजेवाडीच्या। असं मजल करत हळूहळू आम्ही मनपाच्या दिशेने प्रवास आमचा सुरू झाला। बऱ्याच गप्पा चालू होत्या, त्यामध्ये माझं थोडं शूटसुद्धा चालू होतं। कधी काय होतं, मला आडवे व्हिडिओ काढायचे ना लक्षात राहत नाही आणि उभाच कॅमेरा धरला जातो, त्यामुळे मग आडवे शूटच होत नाही आणि मग परत उभे पण काढायचे, आडवे पण काढायचे, असं गोंधळ होऊन जातो माझा। नवीन आहे, शिकते अजून, समजून घ्या, तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे। आणि मग आम्ही मनपाला पोचलो, तिथे पण 2-3 बसमध्ये शिरून परत उतरलो, कारण कधीच बसने प्रवास केला नाही आहे, खूप वर्ष झाली। आधी सगळा प्रवास बसनेच होता, पण आता गेले मला वाटते 5-7 वर्ष झाले बसने प्रवासच केलेला नाही, त्यामुळे कुठून कुठली बस सुटते काहीच कळत नाही। त्यानंतर मीटिंग होती, ती मीटिंग अटेंड करून झाली आमची। त्यानंतर खूप भूक लागली होती, कारण मी काहीही न खाता निघाले होते आणि सवितासुद्धा तशीच आली होती। बायकांचं हेच आपलं असतं की घरून निघताना काही खायचं, असं वाटतं तेवढाच वेळ वाचेल आणि मग जेवलं जात नाही। मग व्यवस्थित आम्ही मिसळवरती ताव मारला। येताना बस भेटली आम्हाला मनपाची, पण उभं राहावं लागलं अर्ध्या रस्त्यात। मग थोडे सीट मोकळे झाल्यावरती आम्ही बसलो आणि मग येताना असं छान दगडूशेठ गणपतीचं सुद्धा दर्शन झालं। मन अगदी प्रसन्न झालं, म्हणजे धावती का होईना देवाची भेट झाली म्हणायची। त्यानंतर मग मी सविता उतरली स्वारगेटला आणि मग मी दत्तनगरपर्यंत आले। तर ही बच्चे कंपनी मला न्यायला आली होती, सावलीला हे आणायला आले होते, पाऊस पडत होता त्यामुळे। आणि मी नसल्यामुळे, रोजचं ही ड्युटी माझी असती सावलीला आणायची, पण आज मी नसल्यामुळे ते आले होते आणि ही मॅडम मागे लागली होती, म्हणून मग मोठी गाडी आणणं भाग होतं। आल्यावरती छान कडक असा चहा केला त्यांनी आणि मग आम्ही चहा घेतला। त्यानंतर मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला। पनीरची भाजी केली आज मुलींना आणि छान अशा टम्म फुगलेल्या चपात्या केल्या। त्यांना दोघींनाही भूक लागली होती। सावलीला आली की पहिल्यांदा शाळेतनं भूक लागते, मग वेगळं काहीतरी देण्यापेक्षा मी जेवणच बनवत असते। मग जेवण बनवून त्या दोघींना चारायला घेतलं, म्हणजे सावली हातानेच खाते, पण शर्वीला चारावं लागतं अजून। असा होता माझा आजचा दिवस। कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। बाय।